याची दुसरी महत्त्वाची बातमी, राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहे। शरद पवार गटाला बाजूला ठेवून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। उद्धव ठाकरेंची थेट दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांड सोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणुका होणार आहेत। मतांचा कोटा 36 आहे। महाविकास आघाडीकडे 50 मतदार आहेत, त्यामुळे 7 पैकी 1 जागा निश्चित मिळणार। 2 पक्षात राज्यसभा आणि विधान परिषद जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे, कारण पुढील महिन्यात परिषदेच्या 9 जागा रिक्त होणार आहेत। निवडणूक लागणार आहे। परिषदेच्या 9 जागांच्या निवडणुकीत 29 मतांचा कोटा आहे, त्यामुळे 9 पैकी 1 जागा ही महाविकास आघाडीला मिळणार हे सुद्धा निश्चित आहे। राज्यसभेच्या जागेवर ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं कळत आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार गटाला बाजूला ठेवून काँग्रेस हायकमांड सोबत थेट ठाकरे गटाची चर्चा सुरू आहे। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। देवेंद्र, सौरव, आपल्याला माहिती आहे राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक आहे आणि यामध्ये मतांचा कोटा जो आहे तो 36 असणार आहे। महाविकास आघाडीकडे जी मतं आहेत ती 50 मतदार आहेत महाविकास आघाडीकडे, त्यामुळे 7 पैकी 1 जागा जी आहे ती महाविकास आघाडीची निश्चित मानली जाते। त्यामुळे आता ही जागा नेमकी महाविकास आघाडीमध्ये कोणाकडे जाणार आहे काय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने राज्यसभेची जागा जी आहे ती त्यांच्याकडे असावी अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती आदित्य ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वी व्यक्त केली होती। मात्र आता या सगळ्याच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण चर्चा घडताना पाहायला मिळते। उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या हायकमांडमध्ये ही चर्चा घडते। शरद पवार हे महाविकास आघाडीकडून राज्यसभेचे उमेदवार असतील अशा पद्धतीची देखील चर्चा करतात आहे। मात्र आता शरद पवारांना बाजूला ठेवून आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या हायकमांड यांची चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे आता यामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण 16 मार्च रोजी ही निवडणूक आहे, त्याच्या पूर्वी जे आहे या सगळ्या राजकीय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। निश्चितच देवेंद्र, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।